पिंकी जसं म्हणत होत्या की डान्स बार बंद झाल्यानंतर ती तुमच्या संपर्कात आली, तर ती कशी काय तुम्हाला भेटली कशी ती? पिंकी मादिवालच्या कुटुंबातल्या अनेक मुली डान्स बार मध्ये काम करत होत्या. बरं. आणि त्या काळामध्ये असं होतं की डान्स बार बंदी पूर्वी ही खूप रेड्स व्हायच्या डान्स बारवर. अच्छा. आणि ह्या रेड्स मध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स खाली मुलींना पकडलं जायचं. बरं. दिसताना कायद्याने असं दिसायचं की खूप असं अलमेल सगळं आणि पोलीस बरोबर आहेत, राज्य बरोबर आहे. परंतु अनेकदा बार ओनर्सला प्रेशराईज करायला, त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी, त्यांच्याकडनं हफ्ते घेण्यासाठी अशा पद्धतीच्या रेड्स टाकल्या जायच्या. आणि अशाच एका रेडमध्ये ज्या मुली पकडल्या गेल्या होत्या त्या मुलींच्या संदर्भामध्ये जेव्हा मी चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या कडे त्या मुली सुपूर्द करण्यात आल्या होत्या आणि एकीकडे कोर्टाने मात्र त्यांना अडल्ट समजून बेल केली होती. बरं. तर हा एक कॉन्फ्लिक्ट होता आणि त्यामध्ये ती बेल स्वीकारण्याची सीडब्ल्यूसीकडे कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन नव्हती. अच्छा. आणि म्हणून ती 3-4 दिवस त्या मुली बेल मिळून सुद्धा आतच होते. आणि म्हणून त्या केसमध्ये जेव्हा मी तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की ह्या मुली अडल्ट आहेत, कोर्टाने अडल्ट ठरवलेलं आहे त्यांना, आणि म्हणून तुम्ही त्यांची बेल स्वीकारून त्यांना सोडावं. त्या दरम्यान असं झालं की जे कुटुंबीय तिथे आले होते त्या मुलींचे, त्यांची चर्चा मी ऐकली. आणि तेव्हा त्यांना जे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही इतकी मुलं का जन्माला घातलीत, काही गरज होती, किंवा मजुरी का नाही करत, किंवा तुम्ही दुसरं काम करून म्हणजे आपके बच्चे हैं, आपको संभालने पड़ेंगे और आप अपने बच्चों से ऐसा काम करवाते हैं. आणि तेव्हा ते जे काही बोलत होते ते समजण्याच्या थोडंसं पलीकडे आहे मध्यमवर्गीय आपल्यासारख्या माणसाच्या. कारण की आपल्याला असं वाटतं की मेहनत मजदूरी केली पाहिजे, काही करू, हमाली करू, पण आम्ही अशा वेळी मुलांना घालणार नाही. हे जे तुम्हाला शिक्षणाने मिळतं, हे जे तुम्हाला तुमच्या सराउंडिंगमुळे मिळतं, हे जे तुम्हाला तुमच्या मी म्हणेन की वर्ण आणि जातीच्या संदर्भामध्ये जो संरक्षण मिळालेलं असतं, त्यामुळे तुम्ही ही भाषा वापरू शकता. पण ज्या समाजांमधनं ह्या मुली आलेल्या असतात त्यांच्यासाठी हे खूप अतर्क आहे. म्हणजे ते म्हणत होते की एक बूंद पानी भी नहीं बरसाए, एक बूंद भी नहीं बरसाए इस साल, मजदूरी कहां से मिलेगी. आणि ते म्हणत होते फिर हमाली करनी चाहिए. पण जेव्हा मी त्या कुटुंबियाच्या म्हणजे त्या मुलींची अर्थात बेल झाली आणि त्या तिथून सुटल्या. बरं. आणि त्यानंतर त्या समाजातली काही मुलं माझ्या घरी आली. आणि त्यांनी ऐकलं होतं की मी थोडंसं ह्या समाजांच्या बाबतीत मला जाणीव आहे. आणि म्हणून मग त्यांनी मला नट समाजाबद्दल खूपशी माहिती दिली. पिंकीच्या बहिणीची मुलं आहेत काही, आणि ती खूपच शिक्षित आहेत, म्हणजे सुशिक्षित आहेत. त्यांना नोकरी करायची होती. ते म्हणाले आम्ही राजस्थानातल्या गावांमधनं इथे आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचंय, आम्हाला समाजसेवा करायची आहे, कारण आम्ही सगळं करून बघितलं. आम्ही कुठल्याही प्रकारे लोक म्हणतात तसे दलाल नाही आहोत. आमच्या मुली वेश्या नाहीयेत, आमच्या स्त्रिया वेश्या नाहीयेत. आणि म्हणून आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुमच्या भारतातल्याच एका समाजाने हजारो वर्ष हे काम केलेलं आहे, तुमची काही जबाबदारी आहे की नाही. त्यामुळे तेव्हा माझी पिंकीशी खरं ओळख झाली. बरं. आणि मी तिच्याशी, तिच्या कुटुंबाशी आणि पर्यायाने त्यांच्या समाजाशी जोडली गेली. आणि आज हिची काय अवस्था आहे, काय स्थिती आहे पिंकीची? खूप मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमध्येच एक गैरसमज आहे की राज्य सरकारने, राज्य शासनाने डान्स बारवर बंदी आणली. मी खूप स्पष्ट करून सांगते अनेकदा, तो प्रयत्न आहे माझा की डान्सवर बंदी आणलेली आहे, डान्स बार्सवर बंदी आणलेली नाही. अतिशय त्याही वेळेला गृहमंत्र्यांना आपल्या खूप स्पष्ट होतं, तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, की ते डान्सवर बंदी आणत आहेत, ते ऑर्केस्ट्रा बार्सवर बंदी आणत नाहीयेत. आणि ते लेडीज वेटर्स ज्यांना म्हणतात त्याच्यावर बंदी आणत नाही. त्यामुळे बार तिथेच आहेत, बारबाला तिथेच आहेत. पिंकी ही त्याच पैकी एक आहे की तिच्या दृष्टीने डान्स बंद झालेला आहे आणि म्हणून ती सर्व्हायव्हलसाठी आता वेटर म्हणून काम करत होती. पण वेटर म्हणूनही काम करण्याला एक लिमिट आहे आणि म्हणून त्यातही पुन्हा इलिगल प्रॅक्टिस चालणारे जे डिस्को बार्स आहेत तिथे काही जणींना काम करावं लागतं. पिंकीचं लाईफ तिथपर्यंत गेलेलं
आहे ते अनेकदा तिथून मागे आणायचा प्रयत्न करतो आहोत, कारण पिंकीने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. तिला स्वतःला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे तिचे सुशिक्षित भाचे आहेत आणि ज्यांनी माझ्या बरोबर गेले 6 वर्ष त्यांनी संपूर्ण डान्स बारच्या संदर्भातला जो लढा आहे तो कायदेशीर लढा असो किंवा कुठलाही सामाजिक किंवा मॉरल्सच्या संदर्भातलं बोलणं असो, त्यांनी माझ्या बरोबर काम केलं आहे. तर त्याच्यातल्या एका मुलाने श्यामसुंदर म्हणून आहे, त्याने तिचं पूर्ण जीवनी हिंदीमध्ये म्हणू किंवा मराठीत आत्मचरित्र ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलं. पिंकी अशा पद्धतीची आहे की ती एकतर निर्व्यसनी राहणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं, मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. तिने कायम असा विचार केला की मी माझ्या मुलींना व्हर्जिन ठेवीन, कारण तिच्यावर जो लहानपणी प्रसंग आला की तिला तिची व्हर्जिनिटी विकावी लागली, ज्याला हिंदीमध्ये नथ उतराई म्हणतात किंवा मराठीमध्ये चिरा उतरवणे म्हणतात आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणूया की व्हर्जिनिटी विकणं आहे ते. तर त्यानंतर तिने असा निर्णय घेतला की नाही, मी माझ्या मुलींना त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत अशा पद्धतीने ह्या कामामध्ये आणणार नाही. दुसरं असं मला तिच्या बाबतीत नेहमी असं वाटतं की तिला 2 मुलं आता जी शाळेमध्ये जात आहेत, म्हणजे मुलींनाही तिने शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामीण समाजामध्ये जे मुलं किंवा मुली आहेत त्यांना नटडा नटडी असं म्हणून चिडवण्यात येतं, अप्पर कास्ट कडनं त्यांना वापरण्यात येतं, वरच्या जातीतली लोक त्यांच्यावर अत्याचार करतात आणि ते लैंगिक अत्याचार आहेत. त्यामुळे मुलींना शिकवण्यामध्ये खूपदा बाधा आली. तिने मला सांगितलं की ताई आपने कहा तो मुझे भी लगा और मैंने स्कूल में डाला, मगर म्हणजे तिथे शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला मुलींना शाळेतनं काढणं भाग पडलं. लेकिन क्या आपने अपनी बेटियों को यहाँ पढ़ाने की, क्योंकि यहाँ बंबई में वैसा देखा नहीं जाता, बहुत सारी जातियां बिल्कुल उसकी रेशा बिल्कुल नहीं रही, तो क्या आपने कोशिश की उनको यहाँ पर पढ़ाने की? कुछ तो मेरे को जानकारी नहीं थी इतनी. अच्छा. तो सब लोग बोलते थे, जाते थे कि बाप का क्या नाम है, आप कितनी पढ़ी हुई हो. अच्छा, मुंबई में ये सारे सवाल खड़े रहते सवाल थे. करते थे. तो फिर मुझे तो बात करना मैडम ने सिखाया है, तो मैं वहाँ क्या फर्क, फिलहाल अब जैसी होती तो मैं थोड़ा बोल सकती थी. अच्छा, पर बेटे पढ़ रहे हैं आपके? अभी मैं बेटों को पढ़ा रही. अच्छा, पण हे जे नट समाज आहे तिकडचा, तो अजूनही इतका म्हणजे गावात स्ट्रॉंग आहे की त्याच्याबद्दलची मतं अजिबात काहीच परिवर्तन झालेलं नाहीये? एकटा नट समाज नाहीये, अनेक अशा समाज आहेत, पूर्ण देशभर आहेत. आपण त्यांचं अस्तित्व मान्य करायला हवं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना कामावरनं काढून टाकणं हे भारतामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. जे आता घडलं आणि ते इतक्या संवेदन शून्य पद्धतीने घडलेला आहे. हा प्रश्न मी ऐरणीवर आणायचा प्रयत्न केला, त्याला मिसइंटरप्रेट पण करण्यात आलं काही ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं. पॉप्युलर परसेप्शन काय आहे की बारबाला म्हणजे वाईट असतात, बारबाला ह्या दारुड्या लोकांसमोर नाचतात, बारबाला पुरुषांना ठगवतात. नाही, रिझवतात तर काय, ठीक, ठगवतात, मान्य आहे, ठीक आहे की हे परसेप्शन आम्ही आता नाही बदलू शकत, पण किमान हा समाज आहे. जसं पिंकीची 2 मुलं आहेत, ती मुंबईमध्ये शिकतायत, ती त्यांची फीज नाही भरू शकत आहे आणि त्याच्यासाठी ती मध्येच डिस्कोमध्ये जाते. परत तिला असं वाटतंय की मी व्यवसायाकडे जाण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे माझं आरोग्य, माझं मॉरल सगळंच प्रॉब्लेम मध्ये येते, म्हणून ती पुन्हा जेव्हा माघारी येते 50-100 रुपये घेऊनच माघारी येते, तेव्हा तिला माहितीये की मुलांची फीस ती भरू शकणार नसते. मग अशा वेळी तिने काय करावं? म्हणजे पिंकी सारख्या अनेक मुली जे त्यांच्या, कारण मी खूप जणींना असं बघितलंय की त्यांना आमच्यासारखं व्हायचंय, माझ्यासारखं व्हायचंय किंवा तुमच्यासारखं व्हायचंय, परंतु पिंकी सारख्या अशा अनेक मुली आहेत की ज्यांना स्वतःला नाही बदलायचंय, पण त्यांना त्यांच्या मुलांना तुमच्यासारखं बनवायचंय. त्या म्हणत नाहीत की तुमचं आयुष्य आम्हाला हवंय म्हणून त्या आपल्याशी झगडा मांडून नाही बसलेल्या आहेत. त्या मांडून काय बसल्या आहेत की आमचं आयुष्य असं झालं, आमच्या मुलांना आता हे नको, त्यांची मदत कोण करणार? पिंकी, जब आप पहली बार मुंबई आई तब आपकी उम्र क्या थी? 15 या 16, ऐसे 19-20 थी आसपास. अच्छा. और आप जब भी डांस बार के बारे में बात करती हैं तो आपके चेहरे पे एक रौनक आ जाती है. मुझे बहुत तो अच्छा लगता था. वहां तक मतलब सफर कितने साल का था डांस बार तक? मतलब कि जब आपकी उम्र क्या हुई थी जब आपने डांस बार ज्वाइन कर लिया? बस वही था, वो करीब 15 या, मतलब जैसे आप मुंबई में आई
वैसे ही आपने डांस क्लास ज्वाइन कर करीब लिया 10 तुरंत? या 15 दिन के बाद में। ओह अच्छा, ओके। और वहाँ का जीवन कैसा था? जब आप आई थी तब तो आप शादीशुदा नहीं थी, आप शादीशुदा थी? बच्चे थे हमारे 2 हैं? इतनी छोटी उम्र में? अच्छा ठीक है। तो जब आप शायद 15 साल की थी तब आपको पहली बेटी हुई है ना? अभी जब ऐसे मर्द लोग, तब मैं आपको बता ही देती हूँ। बताइए। फिलहाल मेरा बलात्कार हुआ था, तो ये डर से मैं अच्छा। किसी से, कोई मुझे पसंद, मेरी बुआ के पास रहती थी, मेरे पापा इतना नहीं कर पाते थे, तो हमारे पापा ने हमारी बुआ के पास भेज दिया था। तो कोई मिलना आता था एक लड़का, फिर उनसे बच्चे हुए। और उसके बाद फिर आप बम्बई आई? फिर उसके बाद में तो दोनों बेटियों को लेकर आई हैं आप साथ में बम्बई? फिलहाल नहीं, गांव में रखा था। अच्छा। और आप जब आई तो 10-15 दिन में आपने डांस बार शुरू कर दिया, शुरू नौकरी। कर लिया था। तो वहां पर आपका जीवन कैसा था? आप कहाँ पर रहती थी? किसी के साथ रहती थी? हाँ, क्या? किसी के साथ मैं रहती थी। यहाँ फारस रोड वो बच्चू सेठ की बाड़ी, अच्छा। उसके बाजू में मतलब गुलशन महल था। अच्छा। फिलहाल उसमें रहती थी मैं। अच्छा। जैसे एक छोटा सा, उसी में बाथरूम, मतलब उसी में खाना। एक ही कमरा था? एक ही कमरा छोटा, उसमें 10-12 लड़कियां? 10-12 लड़के रहते थे हम लोग। और कितने रात तक कितने बजे तक काम करना पड़ता था? 4 बजे तक। अच्छा। और आपके पास सिक्योरिटी वगैरह थी? हाँ, सब थे। अच्छा, वो आपकी देखरेख करते थे? हाँ, अच्छे लड़के पहुंच गए, ये नहीं पहुंचे, अच्छे से करते थे। लेकिन काम आपका, जैसा आपने कहा, आपको डांस का बहुत शौक है, बहुत, मतलब वो आपको विरासत में मिली है डांस। तो उस कला को करते समय आपको कभी कहीं बुरे अनुभव आए? नहीं, ऐसा कुछ नहीं। वैसे फिलहाल हमारे होटल के सेटर ना बहुत अच्छे थे। अच्छा। और फिर जो मैं डांस करती थी, कलेक्शन भी अच्छा उठाती थी। अच्छा। तो उनके जो भी दोस्त सब लोग आते थे, मुझे डांस करते थे। जब भी लास्ट में रुकते थे तो ज्यादा अक्सर करके मुझे रोकते थे। अच्छा। और वो एक ही गाने पे ज्यादा डांस करवाते थे मुझे। कौन सा? मतलब दिल्ली शहर में मारो घाघरो जो राजस्थानी बैकग्राउंड का गीत। राजस्थानी टाइप में ना थोड़ा। और ये कितने दिनों तक चला फिर आपका काम? ये बहुत दिनों तक चला। ये मतलब अभी मेरी लड़की हो गई थी, फिर बाद में तीसरी लड़की? हाँ, तीसरी वाली। अच्छा। आपके समाज में, जैसे आपने कहा आप नट समाज की हूँ, तो उसमें औरतों के लिए और मर्दों के लिए अलग नियम हैं क्या? बहुत से लोग हैं जो मतलब बाहर की मेहनत करते हैं, वो अलग रहना चाहते हैं। और जैसे बहुत से लोग हैं जो मेहनत नहीं करते हैं, जैसे मैं ही खिलाऊं, मतलब औरतें खिलाए, मतलब बेटी मतलब कमा के खिलाए। अच्छा। लेकिन मेरा परिवार ऐसा नहीं था। अच्छा। मेरा परिवार बहुत अच्छा था, उन्होंने कभी भी ऐसा नहीं सोचा, लेकिन मैंने उनके लिए सोचा। अच्छा। आप भी ऐसा नहीं सोचते हैं, तो मैं चाहती हूँ कि आपके लिए मैं कुछ करूँ। पर आपके परिवार में सिर्फ आप अकेली हैं जो ये मतलब ये काम कला करने के लिए बम्बई में आई? हाँ, आप अकेली? मैं अकेली हूँ। फिर मेरे बाद में सब मेरी भतीजी भी है। अच्छा। मेरी बेटी भी है। फिलहाल मैंने नहीं चाहा था कि मेरी बेटी यहाँ आए, मतलब। फिर जब बम्बई में आई तो आपके साथ कभी उन्होंने काम के बारे में चर्चा की? फिलहाल आपके या उनके? अब जब बड़ी हो नहीं, जब वो बड़ी हो गई है, मुझे मालूम नहीं पड़ा, बड़ी वाली जाने लग गई और 3 दिन हो गए थे उसे। कहाँ पर जाने लग गए? काम पे जाने लग गई थी वो। मतलब मेरी बहन ने बोला था कि बेटा कुछ नहीं रखा, कमाओ आप। लेकिन क्या काम करती हैं वो? डिस्को में जाती? फिलहाल पहले तो डांस ही था ना। हाँ, ओके। वो उन्होंने किया? उन्होंने अच्छा। फिर वो डांस बार में जाने लग गई। अच्छा। फिर और आपको बिल्कुल पता नहीं था? मुझे 3 दिन बाद में मालूम पड़ा, बड़ी वाली जाने लगी कि 3 दिन बाद में। फिर मैंने कहा, मालूम पड़ा तो फिर मैं क्या बोलती, मैंने कहा चलो ठीक है जाओ। फिर मैंने कहा मैं अलग नहीं जाना तुम्हें। अच्छा। तो आपके जब साथ आना है तो फिर मेरे साथ क्यों नहीं? ओह। और आपकी बेटियों के अभी बच्चे हैं? हाँ, बड़ी के एक वो है। कैसे हुआ? मतलब वो वैसे तो काफी छोटी ही हैं, आप उनको बहुत छोटी उम्र में वो सब नहीं करवाना चाहती थी जो आपने किया? तो मैंने नहीं चाहती थी, मुझे जब पेट से रह गई ना तब मालूम पड़ा। तुम्ही त्यांना वारंवार सल्ले देत असता, ह्या इव्हन कौटुंबिक स्थितीबद्दल सल्ले देत असता, तर हे फार उशिरा कळल्यामुळे ते टाळू शकली नाही पिंकी. दोन्ही मुलींचं असंच झालं? दोन्ही मुलींचं असंच झालं.
आणि दोन्ही मुलींचं होण्यामागे म्हणजे मुख्य कारण असं होतं की तेव्हा बंदीची चर्चा जी चालू होती, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर एक वर्षभर तर बंदीबद्दल चर्चा चालूच होती. त्या दरम्यान मुली जायला लागल्या. आणि दुसरं असं आहे की ह्यांच्या समाजामध्ये तुम्ही 2 दिवस 3 दिवस किंवा 1 दिवस अशा पद्धतीने फक्त बघत नाहीत. ते एक डिक्लरेशन असतं की मी कुठलं आयुष्य स्वीकारणार आहे. मी विवाहितेचं आयुष्य स्वीकारणार आहे की मी अगदी त्यांच्या भाषेत म्हणायचं तर कमाणेवाली ते आयुष्य स्वीकारणार आहे. मग ते त्यांचं डिक्लरेशन आहे की आता त्या कमावणाऱ्याच होणार.